विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। बेलापूरमधून माझं तिकीट कन्फर्म असल्याची प्रतिक्रिया मंदा म्हात्रेंनी दिली आहे। फडणवीसांनीच तिकीट कन्फर्म असल्याचं सांगितल्याचंही ते म्हणाल्या। तसंच भाजपचे संदीप नाईक माझंच काम करत असल्याची ही प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांच्याकडून समोर आलेली आहे। या संदर्भात मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे आणि त्यातच नवी मुंबई शहरातील बेलापूर मतदारसंघातील महायुतीमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू आहे। त्यात नाईक पिता पुत्रांनी बेलापूर मतदारसंघावर डोळा ठेवलेलं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत सध्या आमदार मंदा म्हात्रे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, बेलापूर मतदारसंघामध्ये महायुतीतून अनेक नावांच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत, ही रस्सीखेच कुठेतरी पाहायला मिळत आहे। असं आहे की संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे तिकीट मागण्याचा। आणि मी ज्यावेळी पहिला 14ला उभी राहिली तेव्हा पण 17 लोक उभी होती आणि 17 लोकांमध्ये सगळे विद्यमान ज्यांची तुम्ही आता नावं घेतली ते सगळेच उभे होते आणि त्या 14 मध्ये मी सगळ्यांचा पराभव करून निवडून आलेले। 19लाही 17 लोक होती, आताही 17 लोक असतील, अजून वाढतील की 2 आगरी भांडतात मात्र नाही तर आम्हाला तिकीट द्या म्हणून। देवेंद्रजी आमचे नेते आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचा उमेदवार ठरलेला आहे मंदा म्हात्रे आणि त्याच निवडणूक लढणार आहेत। इथे 10 वर्ष आमदार होते ऐरोलीमध्ये, तर त्यांनी 10 वर्षात काय कामं केली लोकांना माहिती आहे। आज तिथलीच सगळी लोक माझ्याकडे येत आहेत, पण मला असं वाटतं ते जिल्हा अध्यक्ष म्हणून संघटना आणि पक्ष संघटना बांधत आहेत, त्यामुळे ते माझ्यासाठी काम करतात असं मला आज आपल्याला सांगावंसं वाटतं। संदीप नाईक जे काम करतात ते माझ्यासाठी चांगलं आहे, त्याचा मला सपोर्ट आहे आणि अभिमान देखील वाटतो।